नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेला अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्ध समाप्ती संदर्भातला करार पूर्णत्वाला आलाय. हा करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे आणि आज रात्री इराणवर सगळ्यात मोठा हल्ला होईल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 दिवसांपूर्वी केली होती. अचानकपणे आपणच तो थांबवत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर इस्रायलनं लेबनॉनवर, इराणनं इस्रायलवर, इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चा, सुरू असलेल्या कराराची बोलणी थांबतायत की काय अशी भीती वाटत होती. पण चर्चा सुरू राहिल्या आणि रविवारी करार झाल्याची घोषणा झाली. या करारामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत याची अधिकृत माहिती अमेरिका आणि इराण या दोनही देशांनी अजून तरी दिलेली नाही. पण शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या होतील अशी घोषणा झालेली आहे. पण या कराराला अंतिम स्वरूप द्यायचं असेल तर अजूनही 60 दिवस चर्चा होईल असं इराणच्या वतीने सांगितलंय. इराणनं करारामध्ये लेबनॉनला अजिबात एकटं सोडलेलं नाहीये. हॉर्मुझ खुली करायला परवानगी दिली आहे. इराणला अण्वस्त्र तयार करू दिली जाणार नाहीत याबद्दल एकमत झालंय. पण त्याच्याही अधिकृत डिटेल्स उपलब्ध नाहीयेत. या करारावर इस्रायल पूर्णतः समाधानी नाहीये. त्यामुळे करार झाला तरी टेन्शन कायम असेल. कराराची घोषणा होताच तेलाचे भाव कमी झालेत. जगभरातले शेअर बाजार वरच्या दिशेने सरकलेत. त्यामुळे एकूण या कराराचे पुढच्या काही दिवसांमध्ये काय काय परिणाम होणार आहेत याची डिटेल चर्चा करूया. पण त्या अगोदर पाहूयात या करारासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट. गेले 3.5 महिने सुरू असलेलं इराण युद्ध अखेर थांबले. अमेरिका आणि इराणमध्ये अंतरिम शांतता करारावर अखेर एकमत झाले. याची घोषणा रविवारीच होणार होती. पण रविवारी ट्रम्प यांचा वाढदिवस होता आणि त्यांना बर्थडे गिफ्ट देण्याची इराणची काही इच्छा नव्हती. म्हणूनच वेळेतील फरकाचा फायदा घेऊन इराणनं कराराची घोषणा ताणून धरली. पुढच्या 60 दिवसात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरूच राहणार आहेत आणि त्यानंतर अंतिम शांतता करार घोषित केला जाणार आहे. या अंतरिम कराराचा परिणाम लगेचच सोन्याच्या दरावर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली. हॉर्मुझच्या वेशीवरून अमेरिका युद्धनौका मागे घेते. ही घोषणा खुद्द ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये तेलाचे दर कमी होतील हे निश्चित. पण भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कितीनं आणि कधी घसरणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. एक मात्र नक्की, युद्ध जर आणखी 2 महिने सुरू राहिलं असतं तर तेलाचे दर प्रति बॅरल $150 ते $160 पर्यंत पोहोचले असते. त्यामुळे अवघ्या जगात महागाईचा आणखीच भडका उडाला असता. पण ट्रम्प आणि मोज्तबा खामेनी यांना वेळेत उपरती झाल्यानं तुर्तास तरी तो धोका टळलाय. पण हा शांतता करार टिकवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचं सहकार्यही तितकंच महत्वाचं असेल. कारण आजच्या घडीला युद्धाची सगळ्यात जास्त खुमखुमी नेत्यानाहूंनाच आहे यामध्ये शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. सतीश सर नमस्कार. नमस्कार. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक केदार नाईक आपल्या सोबत आहेत. केदार सर नमस्कार. नमस्कार. आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन हितेंद्र मुतालिक आपल्या सोबत आहेत. हितेंद्र सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठिणग्यात उडाल्या थोडा वेळ वाटलं पुन्हा आग भडकते की काय, पण थांबली म्हणायची का आता एकदाची? मध्ये भडका उडाला आणि त्यानंतर ही एक शांततेचं परत एक छोटं पर्व सुरू झालंय. आणि हे किती दिवस टिकेल, कारण आपण जे म्हणतो फ्रेजाईल पीस, तर ती ही आता आहे ती एक फ्रेजाईल पीस म्हणता येईल आपल्याला. की शांतता ही राहील आणि दोन्ही साईड जेव्हा टेबलवर, नेगोशिएटिंग टेबलवर आलेले आहेत आणि करार त्यांनी इंटरनॅशनली मान्य केलाय, तर त्याच्यामधल्या दोघांच्या साईडच्या ज्या कंपल्शन्स आहेत किंवा त्यांच्यावर असणारी बंधनं म्हणतो आपण, की अमेरिकेचं सुद्धा त्यांच्या काँग्रेशनल मिड टर्म इलेक्शन आलेले आहेत आणि त्यांचे पब्लिक ओपिनियनचं प्रेशर जे प्रेसिडेंट ट्रम्पवर प्रचंड प्रेशर आलेलं आहे की जे लोअर रेटिंग असल्यामुळं. सिमिलरली जे त्याचप्रमाणे इराणमधलं जे पब्लिक परसेप्शन आणि इकॉनॉमिक जे क्रायसिस चालू आहे त्याच्यातनं, त्यामुळे हे दोन्ही मजबूर असलेले दोन्ही पक्ष शेवटी शांतता टेबलवर येऊन आपसात चर्चा त्यांनी सुरू केली आहे. आणि हा करार जो आपण म्हणतो की जेव्हा मान्य करतायत तर त्यातल्या ज्या आपण स्पेसिफिक्स म्हणतो त्या कुणालाच माहिती नाहीये अजून ना. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर म्हणजे जे युद्ध सुरू झालं
हा, त्याच्यामध्ये तरी आपल्याकडे अजून त्याची काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे की हे न्यूक्लिअर त्यांनी जे एनरिच युरेनियम आहे ते सबमिट करणार का देणार नाहीत, याच्याबद्दल काही वाच्यता कुठेही केली नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की होर्मुझ ओपन, स्ट्रेट्स ऑफ होर्मुझ ओपन होणार हे म्हणणं आणि अमेरिकेचं नेव्हल ब्लॉकेड उठणार, हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कशा घडणार आणि त्याचा हे होईल हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्येच कळू शकेल. बरोबर, कारण दोन्ही देशांनी करार झाल्याची जरी स्पष्टोक्ती दिली असली तरी करारातल्या मुद्दे अजूनही स्पष्ट नाहीये. पण इराणच्या एका एजन्सीनं, न्यूज एजन्सीनं काही मुद्द्यांबद्दल बोललेलं, त्यातून काहींना कल्पना आलेली आहे की या करारामध्ये काय काय असू शकतं. केदार सर, हा काही पहिला करार नाहीये इराण आणि अमेरिकेमधला. याच्या अगोदर सुद्धा करार झाला होता ओबामांच्या काळामध्ये. त्या करारामधनं नंतर मग डोनाल्ड ट्रम्प बाहेर पडले होते आणि आत्ताची जी काय परिस्थिती आली ती, या सगळा पार्श्वभूमी आणि इतिहास लक्षात घेता आणि विशेषतः इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातली गेल्या अनेक वर्षांमधली इक्वेशन्स पाहता हा नवा करार किती आशादायी असेल? तसं म्हणलं तर या करारामध्ये अमेरिकेच्या दृष्टिकोनातून नवीन तसं काहीच नाहीये. Correct. कारण की 2015च्या करारात किंवा 1979 पासून खामेनी आणि नंतर खोमेनी सांगतातच की आम्हाला न्यूक्लिअर वेपन नकोच आहे, आणि तरी ते न्यूक्लिअर एनरिचमेंट करत राहिले. तर त्यामुळे की म्हणजे या करारावर सांगून आणि इराण परत एनरिच करत असेल तर मग अमेरिकेला यातनं नक्की काय मिळणार, हा एक पहिला प्रश्न आहे की याची गॅरंटी कोण घेणार. दुसरी अजून एक गोष्ट की त्यातल्या काही ज्या गोष्टी म्हणजे जर जे 14 पॉईंट्स तुम्ही सांगितल्याप्रमाणे IRGC सकाळी पहाटे त्यांनी जाहीर केले की हे आमचे 14 मुद्दे MOUतले कॉमन आहेत. तर त्यांचं असं म्हणणं की सगळ्या फ्रंटवर शांतता व्हायला हवी. दुसरं त्यांचं म्हणणं की $300 बिलियन रिकन्स्ट्रक्शन प्लॅन US आणि त्याच्या अलायन्सनी आमच्यासाठी द्यायला हवा. त्यानंतर आमच्यावरचे सर्व प्रायमरी आणि सेकंडरी सँक्शन्स तुम्ही नष्ट करायला हवेत. मग त्याच्या म्हणणं की हे UN सिक्युरिटी काउन्सिल रिझॉल्युशनच्या मार्फत व्हायला हवं, म्हणजे फक्त अमेरिका आणि इस्रायलवर आम्ही भरोसा घेणार नाही, याच्यासाठी एखादं मॉनिटरिंग मेकॅनिझम लागेल. आणि सर्वात महत्वाची म्हणजे एक फाईन प्रिंट आहे 14वा पॉईंट, जो शेवटचा पॉईंट त्यांनी सांगितलाय की त्यांचं असं म्हणणं की या करारामध्ये आम्ही कुठेच आमचा कन्व्हेन्शनल मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि तसंच जो ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स आहे म्हणजे हमास, हेजबुल्ला आणि हौथी यांच्याविषयी आम्ही काही डिस्कशन करणार नाही. म्हणजे बेसिकली की त्यांना एक अमरपट्टा दिल्यासारखं ते प्राप्त होत आहे. तर आता कदाचित हे असं असेल की पुढे जाणाऱ्या 60 दिवसाच्या ज्या टेक्निकल डिस्कशन्स आहेत त्याच्या आधी स्वतःची मॅक्सिमलिस्ट पोझिशन डिस्क्लोज करण्यासाठी इराणने हे केलं असेल. परंतु या करारामध्ये असं फार काही नवीन नाहीये जे अमेरिकेला 2015च्या जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन नुसार मिळालं होतं. परंतु की डोनाल्ड ट्रम्प यांना ऑफ रॅम्प हवाच होता, यातनं बाहेर निघणं हवंच होतं. द आर्ट ऑफ डील नावाचं एक अतिशय अतिसामान्य पुस्तक ते त्यांनी लिहिलेलं आहे, पण त्यांना वाटतं की ते खूप चांगले डील मेकर आहेत. तर ते आता हेच दाखवायचा प्रयत्न करतील की अमेरिकेला याच्यापेक्षा भारी डील मिळाली नसती आणि मी कशा पद्धतीने इराणमधनं मॅक्सिमम आणि बेस्ट डील अमेरिकेसाठी मिळवून दिली आहे. बरं सतीश सर, हा करार जरी अमेरिका आणि इराणमध्ये झाला असला तरी यातला आणखीन एक खूप महत्वाचा प्लेअर आहे, तो आहे इस्रायल. तो या कराराचा जरी भाग नसला तरी हा करार इस्रायल मान्य करता का याच्यावर सुद्धा या कराराचं बऱ्यापैकी भवितव्य अवलंबून असेल. इस्रायलमधनं कालपासून जी वक्तव्य येतात किंवा नेतन्याहू यांच्या विरोधी असलेल्या पक्षांकडनं जी वक्तव्य येतात त्यावरून काय वाटतं, इस्रायल हा करार मान्य करेल, अमेरिकेचं ऐकेल? डॉक्टर कविता, आपल्याला जर आठवत असेल ऑलमोस्ट मागच्या 107 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 3.5-4 महिन्यांपासून या विषयावर वेळोवेळी आपल्या चॅनलवर पण मी चर्चा करतोय. आणि पहिले 15 दिवस जर सोडले तर त्यानंतर जे आहे मी एक स्पष्ट भूमिका घेतली होती की एकूण या युद्धाची दिशा कशी त्या ठिकाणी असेल. आणि त्या 3 मुद्द्यांपैकी एक माझा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता, अमेरिका या युद्धातून बाहेर पडेल, होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे त्याचं एक प्रकारे जे आहे मॅनेजमेंट करण्यासाठी तो दुसऱ्या देशांवर तो त्या ठिकाणी ढकलेल. आता डिमायनिंग ऑपरेशनसाठी तो युरोपियन राष्ट्रांची मदत घेतोय. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, हा करार जरी झाला किंवा हे युद्ध जरी त्या ठिकाणी संपलं तरी सुद्धा इस्रायल आपली आक्रमकता सोडणार नाही. इव्हन मी एक स्टेप त्याच्या पुढे त्या ठिकाणी जाऊ इच्छितो की लगेच नाही पण काही महिन्यानंतर कुठेतरी जे आहे मागून पाठिंबा अमेरिका हा इस्रायलला त्या ठिकाणी देईल. त्याच्यामुळे इस्रायल आपली आक्रमकता सोडण्याचा दूरपर्यंत प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. काहीच तासांपूर्वी इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर यांनी त्यांनी अधिकृतरित्या वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जरी त्या ठिकाणी करार झाला तरी ते आमच्यावर बाइंडिंग नसणार आहे, आमच्यावर बंधनकारक नसणार आहे. जर हिजबुल्लानी आमच्या नदन इस्रायलवर त्या ठिकाणी हल्ला केला, आमच्या उत्तरेला असणाऱ्या प्रदेशांवर त्या ठिकाणी हिजबुल्लानं हल्ला केला तर आम्ही सुद्धा हिजबुल्लांच्या स्थळावर त्याचबरोबर लेबननमध्ये जे आहे जबरदस्त हल्ले करू. अधिकृतरित्या डिफेन्स मिनिस्टर, इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर असं विधान करतायत. एक दिवस अगोदर बेंजामिन नेतन्याहू म्हणतात की जोपर्यंत मी प्रधानमंत्री आहे तोपर्यंत जे आहे इराणला अण्वस्त्र मी मिळू देणार नाही, त्यांची एकूणच जी न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्याला आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करू. म्हणजे मुळातच जर आपण पाहिलं आणि आता चर्चेमध्ये सुद्धा काही परामर्श त्याचा संबंधित त्या ठिकाणी आला,
अमेरिकेसाठी जे आहे ते मिलिटरी त्याचबरोबर पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. आज घडीला डोनाल्ड ट्रम्पची गोची झालेली आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, त्याचबरोबर मध्यावधी निवडणुका आणि एकूणच आर्थिकदृष्ट्या जे काही गणित बनतंय त्या अनुषंगानं लवकरात लवकर या युद्धातून बाहेर पडणं ही डोनाल्ड ट्रम्पची अपरिहार्यता आहे. इराणचं या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. मग आता नुकसान झाल्यानंतर जे आहे आर्थिकदृष्ट्या जे काही आपल्या पदरात पाडून घेता येईल यासाठी इराण मागच्या काळामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे आपलं प्रेशर टॅक्टिक त्या ठिकाणी वापरत होता आणि त्याचाच फायदा त्याला होताना दिसतोय, ज्यामध्ये $300 बिलियन रिपॅरिएशन म्हणजे थोडक्यात या युद्धाची एक प्रकारे भरपाई अप्रत्यक्षरित्या तो अमेरिकेकडून त्या ठिकाणी घेतोय. $12 बिलियन या चर्चेच्या सुरुवातीलाच त्याचे जे आहेत फ्रोझन ऍसेट्स हे अनफ्रीज होणार आहेत, एक प्रकारे रिलीज होणार आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या इराणला सुद्धा त्या ठिकाणी फायदा होतोय. पण इस्रायलचं जर गणित तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं, आपल्याला माहिती आहे की बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप आहेत आणि हे जर युद्ध त्या ठिकाणी संपलं तर जे आहे ते प्रधानमंत्रीपदी राहण्याच्या ऐवजी जेलमध्ये जाऊ शकतात. मध्यावधी निवडणुका झाल्या तर ऑलरेडी इस्रायलची जनता त्यांच्यावर नाराज आहे म्हणून त्यांच्या पक्षाचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि इस्रायल या देशासाठीच एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. इराण सारख्या जर देशाची मिलिटरी फॅसिलिटीज किंवा त्यांची मिलिटरी केपेबिलिटी पूर्णतः उद्ध्वस्त केली नाही, हिजबुल्ला सारखा इराण समर्थित गट जर अशाच प्रकारे ऍक्टिव्ह राहिला तर भविष्यामध्ये अशा प्रकारचा सो कॉल्ड जखमी वाघ इराण आणि त्याचा सपोर्टर हिजबुल्ला हा इस्रायल विरुद्ध उलटू शकतो याची इस्रायलला जाणीव आहे. म्हणूनच एक्झिस्टेन्शियल क्रायसिस लक्षात घेता इस्रायल आपली आक्रमकता सोडणार नाही. फक्त आपल्याला बघावं लागेल काही दिवसांसाठी त्याला हो म्हणतो आणि नंतर आक्रमक बनतो का सुरुवातीपासूनच तो नकाराची भाषा वापरून आपली आक्रमकता चालूच ठेवतो. कारण इस्रायल आता वेगवेगळ्या फ्रंट्सवर लढत आहे आणि त्यामुळे इतक्या फ्रंट्सवर लढत असताना जर करार होत असताना अमेरिकेनं जर पाठिंबा काढून घेतला तर मग हे सगळं इस्रायल तितक्याच आक्रमकतेनं आत्ताच्या जसं तुम्ही सांगितलं पुढच्या काही टप्प्यामध्ये वेळेच्या टप्प्यामध्ये ते करतील का याबाबत साशंकता असली तरी एकूणच या करारामुळे इस्रायल काय करेल याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह कायम राहते. हितेंद्र सर, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा होता. आपण न्यूक्लिअर एनरिचमेंट बद्दल बोललो, पण बऱ्याच वेळेला चर्चांमध्ये हे होतं की इराणचा जो बॅलिस्टिक मिसाईलचा प्रोग्राम आहे तोही अमेरिकेच्या डोळ्यात खुपत होता आणि तोही बंद करावा अशी मागणी होत होती. तो या कराराचा मुद्दा असू शकतो का, की तो छोटा मुद्दा असेल ज्याच्याकडे नाही लक्ष दिलं तरी चालणार? आता आपण यामध्ये बघितलं तर ह्या करार जो म्हणतोय की हा एक टेम्पररी किंवा एक प्राथमिक किंवा प्रिलिमिनरी करार आहे आणि यामधला एक ते मेन जे पॉइंट्स त्यांनी आता चर्चा सुरू केली, जे युद्ध सुरू करताना जी चर्चा केली ती की पूर्ण न्यूक्लिअर एनरिचमेंट फॅसिलिटीज, न्यूक्लिअर वेपन्स क्रिएट करण्याची ॲबिलिटी आणि त्यांच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम, त्यांचे सगळे जे मिसाईल मॅन्युफॅक्चरिंगच्या साईट्स आहेत त्या सगळ्या डिस्ट्रॉय केल्यावरच युद्धाचा ऑब्जेक्टिव्ह संपेल. म्हणजे तो हे युद्धाचं त्यांचं मेन युद्ध सुरू करण्याचं कारण होतं. आता त्या गोष्टींच्या बद्दल चर्चाच बंद केली आहे. आता न्यूक्लिअर एनरिच जी 440च्या आसपास जे एनरिच 90% एनरिच युरेनियम आहे ते हँडओव्हर करायचं का ते द्यायचं का नाही द्यायचं याच्या बाबतीत कुठेही अजून वाच्यता नाहीये आणि त्याच्यामध्ये फक्त म्हणलं गेलंय की त्याच्याबद्दल इराण ग्वाही देईल की आम्ही ते करणार नाही. तर तेच जर ग्वाही घ्यायची होती तर ती बराक ओबामांच्या डीलमध्ये जेव्हा केली ती म्हणजे प्रिव्हियस प्रेसिडेंट त्यांच्या त्यामध्ये ते इराणनी मान्यच केलेलं आहे की हा आम्ही करणार नाही म्हणून. त्यांच्या ग्वाहीला काहीच तशी किंमत नाहीये. जोपर्यंत ते हँडओव्हर करत नाही की ते फिजिकली अमेरिकन कंट्रोल किंवा युनायटेड नेशन्स किंवा इंटरनॅशनल ऑटॉमिक एनर्जी काउन्सिलच्या हातामध्ये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम आणि बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम या दोन्ही बद्दल या चर्चेमध्ये त्यांनी जो आता टाइम फ्रेम दिलाय की नेक्स्ट 60 दिवसामध्ये या डिटेल सगळ्या चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये मग ती एक प्रकारची त्याच्यामध्ये क्लॅरिटी मिळेल लोकांना की त्यामध्ये मग पूर्णपणे कळेल. पण यातनं असं दिसून येत आहे की प्रत्येकाने आपापले एक एक हात राखून ठेवलेला आहे. म्हणजे अमेरिकेने इस्रायलला या डीलमध्ये न केल्यामुळं पुढच्या काळामध्ये जेव्हा नेगोसिएशन एखाद्या अवघड परिस्थितीत किंवा टाईट कॉर्नरमध्ये येतील तेव्हा त्यांना त्याचा वापर करता येईल. तसंच इराणनी पण काय केलंय की त्यांच्या कुठल्याही ग्रुपच्या बाबतीत हिजबुल्ला झाला किंवा लेबननला इन्क्लूड करून त्यांनी तो पुश करायचा पॉइंट करून ठेवलेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजू जेव्हा आपण म्हणतोय की टेबलवर ह्याच्यासाठी आल्या आहेत तर त्या फक्त एक कमर्शियल इंटरेस्टनी आलेल्या आहेत की ज्या तऱ्हेने की दोन्ही देशांच्या मध्ये असणारे पॉलिटिकल इंटरेस्ट, कमर्शियल इंटरेस्ट आणि ओव्हरऑल जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जी आहे ती एक निवडण्याची प्रक्रिया सुरू करणार की दोन्ही साईडचं जे पूर्ण जनमत आहे ते हळूहळू करून खाली आणण्याचं.
यामध्येच ह्याच्यामध्ये त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. आणि ते एकदा पूर्णपणे पब्लिक ओपिनियन दोन्ही साईडचं जेव्हा ह्याच्यामध्ये थोडंसं दूर होईल मेन पॉइंट्स कडनं, तेव्हा हे सगळे अवघड असणारे जे इश्यूज आहेत, जे क्लिष्ट इश्यूज आहेत, ते सर्व डिस्कशनला येऊ शकतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. केदार सर, आता म्हणजे भारताच्या दृष्टीनं विचार केला, म्हणजे खरं तर आशियाच्या दृष्टीनं, आशियाई देशांच्या दृष्टीनं विचार केला पाहिजे, पण आपण किमान भारतापुरता जर विचार केला तर एक सगळ्यात महत्वाचा दिलासा आपल्यासाठी असेल ते म्हणजे तेलाच्या किमती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मग हॉर्मुझ ओपन होईल, आपले इराणमध्ये काही व्यावसायिक हितसंबंध आहेत त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे. पण ओव्हरऑल या सगळ्याचा विचार करता, कराराचा विचार करता किंवा युद्ध थांबण्याच्या दिशेनं जाता याचा विचार करता भारतासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आत्ताच्या घडीला महत्वाच्या ठरणार आहेत? नक्कीच सर्वात महत्वाचं म्हणजे तेल आता $80 आसपास स्थिरावेल आणि नंतर ज्यावेळेस ते फुल कॅपॅसिटीने आउटपुट करायला लागतील परत 70च्या आसपास येईल. पण तरी की पूर्ण डील साइन ऑफ होईपर्यंत आपल्याला ऑइलमध्ये बरीच व्होलॅटिलिटी बघायला मिळेल. पण तरी खरीपचा हंगाम आणि हे सगळं असताना आणि आपल्याला जी नॅचरल गॅसची रिक्वायरमेंट आहे फर्टिलायझरसाठी, तर तो एक दिलासा देणारीच गोष्ट आहे. जे आपण स्टॅग्फ्लेशनची गोष्ट करत होतो ते आता स्टॅग्फ्लेशन कदाचित असणार नाही, थोड्याफार प्रमाणात आपल्याला इन्फ्लेशनरी प्रेशर दिसेल, हे आहे. तिसरी एक गोष्ट म्हणजे की UAE, KSA, किंगडम ऑफ सौदी अरेबिया हे भारताचे फक्त मित्रराष्ट्र नसून ते खूप मोठे व्यापारी भागीदार आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला खूप सारं तेल येतं, त्याचसोबत आपल्याकडनं खूप साऱ्या गोष्टी तिथे निर्यात होतात. जसं की आपल्याला परवा बघितलं की मार्च आणि एप्रिलमध्ये 25% बासमती भारतातच अजून राहिलेला आहे आणि असे कित्येक प्रॉडक्ट्स आहेत. तर ते प्रॉडक्ट्स हे आता आपले परत एक्सपोर्ट सुरू होतील. तर अशा अर्थाने की नॉर्मलसी ही भारताच्या पथ्यावर पडणारीच गोष्ट आहे. फक्त भारताला एक वरीसम गोष्ट काय की हे जे चेंजिंग जिओपॉलिटिकल इक्वेशन्स आहेत की इराणला आपण आधी एंगेज करत होतो, इराण आजही आपण एंगेज करतो, पण आता इराण पाकिस्तानच्या कवेमध्ये जास्त जाताना दिसत आहे. तर हे जी म्हणजे इराण, पाकिस्तान, कतर असं जे एक ऍक्सिस होताना आपल्याला जर दिसत असेल तर ते आपल्याला नक्कीच एक काळजीची गोष्ट असणार आहे. आणि एक तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यातली की मोदी सरकारच्या पहिल्या कालावधीमध्ये की पाकिस्तानचं इंटरनॅशनल आयसोलेशन की त्यांच्या टेररिझममुळे हे एक फार महत्वाचं आपलं एक जिओ स्ट्रॅटेजिक आणि फॉरेन पॉलिसी गोल होतं. परंतु आता त्याला तर काही लोक इस्लामाबाद मेमोरंडम म्हणतात. तर आपण ऑब्व्हियसली की आयसोलेशनचा मार्ग सोडून आपण सर्जिकल स्ट्राईक आणि हॉट परस्युट्स आणि अशा बऱ्याच कायनेटिक ऍक्शन्सही पाकिस्तानच्या विरोधात घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला ते कळते की इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक आयसोलेशन म्हणणं फार काही साध्य होणं अवघड आहे, कारण की पाकिस्तानने ज्या पद्धतीने स्वतःला इस्लामिक वर्ल्डमध्ये एंट्रेंच केलेलं आहे. तर आता आयसोलेशन सारख्या गोष्टी न बघता आपल्याला पाकिस्तानला कंट्रोल करण्यासाठी हार्ड पॉवर आणि तशा गोष्टींवर जास्त फोकस ठेवावा लागेल. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीने विचार करता आपल्याला पाकिस्तानला आयसोलेशन मध्ये ठेवून हे पाहता येणार नाहीये. आणि ज्या पद्धतीनं या कराराची घोषणा स्वित्झर्लंडमध्ये होईल हे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगणं, हे सुरुवातीपासून जे शंका व्यक्त होत होत्या किंवा भीती व्यक्त होत होती स्पेशली भारताच्या बाजूने, त्याला ते दुजोरा देणारं ठरलेलं आहे. अर्थात जसं तुम्ही सगळेच जण सांगताय हे काय कॉन्स्टंट राहणाऱ्या गोष्टी नसतात, या चेंज होणाऱ्या असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वीची परिस्थिती आज नाही आणि आज आहे ती परिस्थिती पुढच्या काही वर्षांमध्ये नसणार. पण यातनं आपण नेव्हिगेट कसं करतो हा मुद्दा कायम महत्वाचा राहील. बरोबर आहे सतीश सर? नक्कीच नक्कीच. आणि मुळात जे आहे, जसं केदार सरांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी रेस केले आणि एक नवीन ऍक्सेस ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तान, इराण आणि कतरचा त्या ठिकाणी मेन्शन केला. बाकीचेही बरेच अरब राष्ट्रांमधले गणित होतील, पण माझ्या मते प्रत्येक गोष्टीला बॅलन्स आणि काउंटर बॅलन्स करण्यासाठी ऑप्शन्स असतात. जर खरोखरच तशा प्रकारचा ऍक्सेस त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यासाठी भारताकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत, ज्यामधला एक ऑप्शन म्हणजे अफगाणिस्तानचा ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो. बलुचिस्तान आणि बलुचिस्तानच्या प्रश्नामधून पाकिस्तानचे जे हाल होत आहेत तो सुद्धा जो आहे एक छुपा ऑप्शन भारताकडे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे भारताकडे सुद्धा जे आहे माझ्या मते जिओ पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू न सामरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते भारताकडे सुद्धा उपलब्ध आहेत. आणि सुरुवातीपासून आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले की पाकिस्तानची खरोखरच आंतरराष्ट्रीय पटलावर जी आहे ती कुवत नाहीये. आज घडीला अमेरिकेनं त्याला आपल्या कवेत घेतलेलं आहे, कारण अमेरिकेला टॅक्टिकल त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज दिसतो म्हणून पाकिस्तान जवळ आहे. पण फार काळ तो अमेरिका जो आहे पाकिस्तानला जवळ ठेवेल असं दूर दूरपर्यंत त्या ठिकाणी. माझ्या मते आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की जर इराण या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साठी त्या ठिकाणी राजी झाला असेल तर इथे पाकिस्तानपेक्षा सुद्धा जो आहे कतरी मीडिएटर्स जे होते, आपल्याला माहिती आहे की कतारचे मध्यस्थ हे ऑलरेडी तेहरानमध्ये तळ टोकून होते, त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल होता. आपल्याला जर आठवत असेल तर इस्लामाबाद टॉक्स ज्या वेळेस झाले होते त्याच्या अगोदर इराण जो आहे सहजासहजी अमेरिकेला मानत नव्हता, पण ज्यावेळेस चायना फॅक्टर त्या ठिकाणी आला आणि चायनानी सांगितल्यामुळे इराणचं शिष्टमंडळ जे आहे ते इस्लामाबादमध्ये त्या ठिकाणी गेलं होतं. चर्चा फिसकटल्यानंतर पाकिस्तानला विशेष काही करता आलं नाही
आता सुद्धा जर इराण या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग फॉर पीस साठी जर राजी झाला असेल तर माझ्या मते इथे रशिया फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा होता. काही सोर्सेस मधून बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. काल डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस होता, त्या अनुषंगानं एक तास त्यांचं त्या ठिकाणी होतं. माझ्या मते युद्धाची भविष्यातली दिशा, त्या अनुषंगानं काही कन्सेशन आणि त्याच्या बदल्यामध्ये इराण अमेरिका युद्धामधल्या काही गोष्टी या सुद्धा गोष्टी चर्चेमध्ये आल्या असतील. व्लादिमीर पुतीननं तशा प्रकारे सांगितल्यामुळे माझ्या मते जे आहे इराण या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग फॉर पीस साठी राजी झाला असेल. हे झाला असेल नाही झाला असेल माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की रशिया चायना यांच्या सांगण्याशिवाय इराण जो आहे स्वतः एवढं मोठं पाऊल त्या ठिकाणी उचलू शकत नाही. आणि इराण जो आहे हा रशिया आणि चायनाच्या मदतीनंच हा सगळा जो आहे स्ट्रॅटेजिक गेम त्या ठिकाणी खेळतोय. त्यामुळे हे सगळं गणित पाहता जे आहे फक्त एक राष्ट्र किंवा पाकिस्तान हा कोणाच्या जवळ जातो म्हणून भारताचं फार काही वाईट होतंय अशातला काही भाग नाही. आपल्या जवळ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि पाकिस्तान सेंट्रिक विजन ठेवण्याच्या ऐवजी माझ्या मते खरं आपलं जे चॅलेंज आणि पुन्हा या वेस्ट एशियन क्रायसिस नंतर ते चॅलेंज आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तो म्हणजे चायना फॅक्टर. एकही गोळी न झाडता अल्टिमेटली या संघर्षामधला विनर जर कोणी असेल तर मला ठामपणे वाटतं इट इज चायना. वेगवेगळ्या अनुषंगानं सामरिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या अमेरिकेवर जो आहे तो एक प्रकारे या मागच्या 107 दिवसांमध्ये जो आहे वरचढ ठरतोय आणि भविष्यामध्ये अमेरिकेलाही एक प्रकारे जे आहे उसका खामियाजा भुगतना पडेगा आणि भारतानं सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात घेणं आज घडीला अत्यंत आवश्यक बनलेल्या आहेत. ओके, हितेंद्र सर, तुम्ही अग्री आहात याच्यात चायनाला खूप मोठा फायदा झालाय? नाही, हा पॉइंट जो आहे की यामध्ये चायना आणि रशिया ह्या दोन्ही राष्ट्र आणि यामधले एक मोठे हिडन फॅक्टर्स आहेत की जे समोर कधीच येत नाहीत, पण मागणं सगळ्या होणाऱ्या चाली, प्रत्येक चाल जी आहे मागणं होणारी त्याच्यामध्ये यांचा हात कुठं ना कुठेतरी असतो. आणि आता आपण एक जो पॉइंट बोलत होते की जे कतार आणि पाकिस्तान यांचा जो ऍक्सेस आहे पर्टिक्युलर टर्की जे आता नेगोसिएशन मध्ये हेल्प करतायत, तर त्या पॉइंटला मी थोडंसं पुढे एम्प्लिफाय काय करीन की त्यामध्ये एक आणखीन गोष्ट ही आहे की हे लोक जेव्हा मदत करतायत तर ते जगाला असं प्रतीत होतंय की त्या लोकांचा ह्यात पुढाकार आहे किंवा ते लोक त्यांच्यासाठी हे करतायत. पण ह्याच्यामध्ये ते मेनली म्हणतो आपण मॅन फ्रायडे किंवा हरगडी जसा युज होतो की आता तू जाऊन त्यांना हे सांग, तू या साईडला हे सांग, हे करण्यासाठी या देशांचा पूर्णपणे वापर अमेरिका आणि इराण दोन्ही करत आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रेशर मागणं जे आहे ते चायना आणि रशियाचं ऑलरेडी आहे. आपण जो एक प्रश्न विचारला की याच्यामध्ये चायनाचा फायदा होणार का, तर हे युद्ध ज्या दिवशी सुरू झालं 28 फेब्रुवारीला जेव्हा सुरू झाले तर चायना, माझ्या मते चायनाने पूर्णपणे आनंद उत्सव साजरा केला असणार आहे. कारण जेव्हा जेव्हा अमेरिका कुठल्याही युद्धात, व्हिएतनाम झालं, अफगाणिस्तान झालं किंवा कुठल्याही देशामध्ये जेव्हा जेव्हा पाकिस्तानी अमेरिकन युद्ध सुरू झालंय तर त्याच्यामध्ये अमेरिकेचा लॉंग टर्म मध्ये त्यांना त्याच्यामधनं फायदा करून कधीच घेता आला नाही आणि त्यांची ताकद नेहमीच कशी ना कशी तरी कमीच झाली आहे. फक्त त्यांचे जे स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह असतात ते बऱ्याच वेळा कधी साध्य झाले नाही. अफगाणिस्तान मधले स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह जे पूर्णपणे बग्राम एअरफोर्स बेस त्यांनी सोडून द्यायला लागला त्यांना आणि त्यांचे सगळ्या पोझिशन्स अगदी सामान सोडून निघून जायला लागलं. सिमिलर व्हिएतनाम मध्ये झालं. आता आपण इराक वॉरचं बघितलं तर आज इराक सुद्धा त्यांच्या कंट्रोलमध्ये तसा नाहीये. तर यामुळं या युद्धात जेव्हा पण अमेरिका बाहेर पडायचा जेवढा जास्त प्रयत्न करेल त्यांची ताकद आर्थिक दृष्ट्या, मिलिटरी दृष्ट्या या सगळ्यात कमी होत जाणार आहे. पण मी जेव्हा पहिल्यांदा पण अगोदर एकदा पण म्हणालेलो आहे की कमी जेव्हा होती तेव्हा ती कमी ही फक्त क्वांटिफाईंग करतो त्याच्या हिशोबाने कमी होती, पण बाकीच्या मानाने ती एवढी मोठी आहे की ती कितीही कमी जरी झाली तरी त्यांची जी पॉवर आहे ती नेहमीच राहणार आहे. त्यामुळे चायनाला याच्यातला जो एक मोठा की चायनाला हे लक्षात आलं की उद्या जर त्यांनी चायना आणि तैवानचं युद्ध छेडलं तर ते जी अमेरिकेचे जी ह्याच्या अगोदर 28 फेब्रुवारीच्या अगोदर असणारी त्यांच्या ह्याच्यात जी एक भीती होती त्यातल्या आता बरेचसे त्यांच्या डोक्यावरचे असलेली जे सगळे काजळे किंवा डोके निघून गेलेले आहेत आणि आता त्यांना एक क्लिअर माहित आहे की अमेरिका काय करू शकतं आणि काय करू शकत नाही. त्यामुळे काय करू शकतं याचा अंदाज जो पूर्वी होता त्याच्यामध्ये आता त्यांना पूर्णपणे त्याची जेवढी क्लॅरिटी येते किंवा कुठल्या त्याची कॅपेबिलिटी येतात अमेरिकन वॉर मशीनच्या त्याची त्यांना आता पूर्णपणे अंदाज आलेला आहे.
आणि एस्पेशली त्यामुळे एक चायनाचा मुद्दा फायदा झाला तुम्ही ऍड याच्यात करायला काही शंका विसरलात की अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा माणूस असल्यानंतर अमेरिका काय करू शकते याचाही विचार करावा लागेल ना, कारण बराक ओबामा असतानाचा आणि डोनाल्ड ट्रम्प असतानाचा पूर्ण नकाशाच बदलून जातो ना सगळ्या सामर्थ्य शक्तीचा. केदार सर, आता मला एक सांगा, म्हणजे या मुद्द्यावर तुम्ही फार वेळा बोलता, पण आता मला आज हा प्रश्न विचारावा लागेल. ही लढाई आपण सुरुवातीपासून म्हणतोय, ही जितकी लष्करी आहे तितकीच नॅरेटिव्हची लढाई आहे. जो नॅरेटिव्ह घेऊन अमेरिका याच्यामध्ये उतरली तोच नॅरेटिव्ह घेऊन आता अमेरिका या युद्धातनं आपण जिंकलोय हे सांगत बाहेर पडते, की जगाच्या समोर चित्र हेच आहे की अमेरिकेला कसंही करून यातनं आपली मान सोडवून घ्यायची. अमेरिका नक्कीच की हेच नरेटिव्ह सांगणार, की डोनाल्ड ट्रम्प हेच सांगणार की द बेस्ट डील वी कुड एव्हर गेट, हाऊ विक्टोरियस वी वर, हाऊ मच वी हॅव अचीव्ड इन इराण, आणि हेच सांगणार. इराण पण तेच सांगत फिरणार की आम्ही पण हे जिंकलेलो आहोत आणि त्यांनी जाहीर केलं की आम्ही जिंकलो आणि वगैरे वगैरे. तसं थोडं इराणला हात सोडून म्हणता येईल की बाबा हा तुम्ही चिवटपणा दाखवला वगैरे. परंतु ढगे सरांनी दाखवलं की सांगितलं मगाशी की याचा खरा विनर इस्रायलच आहे, की त्यांनी म्हणजे की साऊथ लेबनॉन मध्ये ते परत जात नव्हते, ते आता साऊथ लेबनॉन मध्ये लिटानी रिव्हरच्या साऊथवर आहे. आणि जर तुम्ही झायनिझमचं जे सुरुवातीपासूनचं जे गोल बघितलं की द ग्रेटर इस्रायल, तर या युद्धामुळे दे आर लाईक फार्दर क्लोजर टू दॅट ग्रेटर गोल ऑफ ग्रेटर इस्रायल. आणि ओव्हरऑल नरेटिव्ह मध्ये दोघं भांडत बसतील, पण इस्रायल ग्राउंडवरचं स्वतःचं जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे क्रिएट करत राहील की ज्याने त्यांची नॅशनल सिक्युरिटी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने अजून जास्त गॅरंटी होईल. आणि मला नाही वाटत की इस्रायल त्यांच्या देशाच्या पलीकडे नॅरेटिव्हची सध्या फार चिंता वगैरे करताय म्हणून. बिलकुल नाही, ते म्हणजे नरेटिव्ह गेम ते खेळत नाही, ते त्याच्यात काही फार पडत नाही, त्यांच्या देशापुरतं फक्त बघतात. सतीश सर, शेवटची कमेंट तुमची, 30 सेकंड्सच आहेत माझ्याकडे. नक्कीच, म्हणजे हे सगळं एकंगणित पाहता आणि दोन्ही माझे जे को पॅनलिस्ट आहेत ते अग्री करतायत की चायना म्हणजे ऍडव्हान्टेज चायना अशा प्रकारची सिच्युएशन आहे. पण एकूण सगळं गणित आज घडीला जरी पाहिलं तरी जे आहे अजूनही किंतु परंतु आहे. 19 तारखेला पहिली सुरुवात तर इथूनच की खरोखरच 19 जूनला जे आहे स्वाक्षऱ्या होतील का इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, कारण हार्डलायनर ग्रुप अजूनही इराणमध्ये त्या ठिकाणी आहेत, IRGC सारखा हार्डलायनर ग्रुप त्या ठिकाणी त्याच्यात आहे, इस्रायल सारखा फॅक्टर त्या ठिकाणी आहे. 60 दिवसांमध्ये अत्यंत किचकट असे मुद्दे ज्यामध्ये इस्रायल फॅक्टर त्या ठिकाणी त्याच्यात आहे, न्यूक्लिअर डील आहे आणि बाकीच्याही गोष्टी ज्यामध्ये नॅरेटिव्ह वेगवेगळे आहेत. आणि सगळ्यात महत्वाची आणि अत्यंत सोपी गोष्ट, 28 फेब्रुवारीला ज्यावेळेस हे युद्ध सुरू झालं त्यावेळेस अमेरिका, इस्रायल, इराण आणि अरब राष्ट्र हे जे स्टेक होल्डर्स होते यांची काय उद्दिष्ट होती या युद्धासाठी, आणि आज 15 जूनला जे आहेत यापैकी कुठली उद्दिष्ट पूर्ण झाली, आपल्याला त्या ठिकाणी आढळेल की कोणाचीच उद्दिष्ट पूर्ण झाली नाही. मग जर उद्दिष्ट पूर्ण झाली नाही, केवळ टॅक्टिकल अपरिहार्यता म्हणून, आज घडीची अपरिहार्यता म्हणून अशा प्रकारचं मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग होत असेल किंवा अंतरिम डील होत असेल किंवा मी म्हणेल 60 दिवसानंतर सो कॉल्ड करार जरी त्या ठिकाणी झाला, तुमची उद्दिष्टच पूर्ण झाली नाही तर हे कितपत टिकेल याविषयी राहील याच्याबाबत तुम्ही तिघेही एकमत आहात की जरी करार झाला तरी तो तात्पुरता विराम असेल, ते किती काळ टिकेल हे नाही सांगतायत. आणि इतिहासातली जी उदाहरणं आहेत तीही तीच सांगतायत की याच्या अगोदरही अनेक करार झालेत आणि त्याच्यातनं फार काही फलश्रुती झालेली नाहीये. आणि याला आणखीन एक दुजोरा आहे तो म्हणजे युरोपियन देश असतील किंवा बाकीचे देश असतील तेही साशंक आहेत, ना ते थेटपणे याच्यामध्ये उतरले, ना ते या कराराबाबत अजूनही थेटपणे जोपर्यंत अधिकृत माहिती आहे तोपर्यंत काही बोलतात. त्यामुळे एकूण जरी आता परिस्थिती आश्वासक दिसत असली तरी ती तितकीच आश्वासक राहील का, किती काळ राहील याबाबतचं प्रश्नचिन्ह कायम राहील. पण आज या सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मात्र मिळाली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.